स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेस म्हणा किंवा इतर वेळेस मधल्या वेळेस देखील तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत देखील तुम्ही हा ठेचा खाऊ शकता। अशी मस्त जबरदस्त टेस्टी अशी ठेचा रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी ठेचा बनवतोय, तर त्यासाठी इथे मी या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत। या अजिबात तिखट लागत नाहीत आणि इथे मी या तिखटवाल्या मिरच्या देखील 2 ते 3 फक्त घेतलेल्या आहेत। इकडे मी कढईवरती गॅसवरती कढईमध्ये मी या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून आणि बारीक असे तुकडे केलेले आहेत। आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि कमी तेलावरती, खूप जास्त तेलाची गरज नाही आहे, 1 चमचाभर साधारणतः मी तेल घेतलं असं आपण या तेलावरती त्या मिरच्या छान अशा सुरुवातीला भाजून घ्यायच्या आहेत। इथे आपल्याला लसूण पाकळ्या देखील घालून घ्यायच्या आहेत। लसूण जरा जास्त प्रमाणात घेतला तरी देखील चालेल, लसणामुळे चव खूपच छान लागते ठेच्याची। ठेचा हा प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो। या अगोदरही आपण चॅनलवरती आपल्या ठेच्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, पण त्यामध्ये मी पाणी न घालता फक्त असं भाजूनच दाखवलेलं होतं। आता मी यामध्ये जरा वेगळा प्रकार दाखवणार आहे। हा ठेचा ना जास्त दिवस टिकत नाही, पण चवीला खूप जबरदस्त लागतो। आमच्याकडे तर खूपदा बनवला जातो हा ठेचा, त्यामुळे म्हटलं जरा रेसिपी आपण पण शेअर करावी। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला आता गॅस बारीक करायचा आहे, ते गॅस आपण बारीक केलेला आहे। आता या पाण्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्ये आता आपण या मिरच्या छान अशा शिजवून घेऊया बारीक गॅसवरती। तोपर्यंत आपण गरम गरम भाकरी देखील इकडे साईडला बनवून घेणार आहोत। मधून अधून असं या मिरच्या आपण खालीवर अशा हलवून घ्यायच्या आहे। इकडे आपली गरम गरम भाकरी देखील तयार करायला घेतलेली आहे। या पद्धतीने आपण भाकरी देखील छान गरमागरम अशी बनवून घेऊयात। इथे आपली मिरची छान अशी शिजून तयार झालेली आहे। यातील पाणी देखील पूर्णपणे आटलेलं आहे, पाहू शकता इथे। आता आपण चमच्याच्या साहाय्याने एक असं पाहूयात आपली मिरची कशी शिजलेली आहे। शिजलेली आहे आपली मिरची। आपल्याला हे थंड करून घेऊया थोडंसं आपण हलकंसं, अगदी हलकंसंच मी थंड करून घेतलेलं आहे। आता इथे यामध्ये आपण खडा मीठ घालणार आहोत। ठेचा बनवताना शक्यतो खडा मीठ वापर करायचा, खडा मिठाचाच। तुमच्याकडे जर रगडा असेल तर तुम्ही त्याचा भत्त्याने देखील रेंचून घेऊ शकता। इथे मी फुलपात्राच्या साहाय्याने दाखवत आहे तुम्हाला। या पद्धतीने अगदी झटपट आपला ठेचा छान असा बनवून तयार होतो। हे पहा, अगदी व्यवस्थित आपलं स्मॅश केलं होतं। हे पहा, इथे आपला गरमागरम भाकरी आणि ठेच्याचा बेत तयार झालेला आहे। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।